मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यामधील लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार काल संपलेला आहे आणि उद्या म्हणजे 26 तारखेला दुसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या जागेसाठी मतदान होणार आहे। या दुसऱ्या टप्प्यामधील सगळ्यात चर्चेचा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो लोकसभा मतदारसंघ असणार आहे तो म्हणजे नांदेड लोकसभा। आपल्याला माहिती आहे, नांदेड लोकसभेची संपूर्ण जबाबदारी हे भारतीय जनता पक्षानं अशोकराव चव्हाण यांना सोपवलेली आहे आणि त्यासाठीच ही जागा जिंकता यावी म्हणूनच राज्यसभेचे खासदारकी देऊन अशोकराव चव्हाण यांना बळ भाजपनं पुरवलं। परंतु या नांदेड लोकसभेमध्ये नेमकं काय होऊ शकतं? खरंच भारतीय जनता पक्ष यावेळेस चिखलीकर यांना अशोकराव चव्हाणांच्या मदतीने ही जागा भाजप जिंकू शकेल का, किंवा काँग्रेसचे वसंतराव चव्हाण बाजी मारणार आहेत? नेमकं पत्रकारांचं याविषयी मत काय आहे? मागच्या एक प्रचाराच्या दरम्यानमध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा अंदाज जर घेतला तर नांदेडमध्ये नेमकं काय होऊ शकतं हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अनिल गहरवार आणि आपण पाहत आहे मुद्द्याचं तेवढं। मित्रांनो, काँग्रेस आणि भाजप यांचा विचार जर केला तर भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मोठमोठ्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे। अमित शहा असतील, जे पी नड्डा असतील किंवा नरेंद्र मोदी असतील, हे सातत्यानं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सभा घेत आहेत। त्या तुलनेनं काँग्रेसचा विचार जर केला तर काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या आजपर्यंत फक्त आणि फक्त 3 सभा झालेल्या आहेत। परंतु हे सांगायचं कारण महत्त्वाचं याच्यासाठी आहे कारण यामध्ये नांदेड या लोकसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत जे पी नड्डा, गडकरी, मोदी आणि अमित शहा या 4 जणांच्या मोठमोठ्या सभा झाल्या। मित्रांनो, एखाद्या लोकसभा मतदारसंघामध्ये एखाद्या मोठ्या नेत्याची सभा आपण समजू शकतो, परंतु ज्यावेळेस एकाच लोकसभा मतदारसंघामध्ये त्या पक्षाचे मोठमोठे जे पहिल्या लाईनीतले नेते आहेत 4-4, 5-5 सभा घेतात, त्यावरून आपण एक गोष्ट समजू शकतो की या ठिकाणी त्यांना कुठेतरी धोका वाटतोय। आपल्याला माहिती असेल, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये संपूर्ण प्रचाराच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर अशोक चव्हाण यांना नांदेडमध्ये मराठा समाजानं जागोजागी त्या ठिकाणी त्यांचा विरोध केलेला आहे। केवळ अशोकराव चव्हाणच नाही तर प्रताप पाटील चिखलीकर, त्यांच्या पत्नी, त्यांची मुलगी या सगळ्यांना मराठा समाजाचा प्रचाराच्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये विरोधाचा सामना करावा लागला होता। एवढंच नाही तर एकदा प्रतापराव पाटील चिखलीकर यांची गाडी अडवून त्या ठिकाणी तुमचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागं SIT लावतात, तर मग अशोकराव चव्हाण यांच्या आदर्श प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना SIT लावायला सांगा असा थेट जाब मतदारांनी प्रतापराव पाटील चिखलीकर यांना विचारला होता। त्यावेळेस त्यांच्याकडे असं कसलंही उत्तर नव्हतं। ते सरळ गाडीत गेले आणि तिथून निघून गेले। या सगळ्यांचा जर विचार आपण केला तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते, ती आपण ठासून सांगू शकतो की यावेळेस जे संकेत मिळत आहेत ते हेच आहेत की नांदेड भाजपच्या हातातून निसटतंय। सगळे इनपुट, सगळे आकडे, सगळ्या घडामोडी जर आपण पाहिल्या तर हीच गोष्ट लक्षात येते। कारण अशोकराव चव्हाण यांनी बंड केलं किंवा ते काँग्रेस सोडून त्या ठिकाणी भाजपमध्ये सामील झाले, परंतु त्या ठिकाणी लोकल लेवलचे जे आमदार आहेत ते सध्या तरी काँग्रेसमध्येच आहेत, काँग्रेसचा प्रचार सुद्धा करतायत। त्यातील काही नाही तर आपल्याला ऑफर होते, आपल्याला इकडं आल्यानंतर नेमकं काय मिळेल यासारखे मोठमोठे ऑफर देऊन आपल्याला खेचण्याचा प्रयत्न होत होता, परंतु त्यातील बहुतेक आमदारांनी सध्याच्या घडीला तरी नेमकं लोकसभेला काय होतं, निकाल काय लागतो, यानंतर ते काय निर्णय घेतात हा भाग वेगळा झाला, परंतु लोकसभा निवडणुकीसाठी तरी नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण यांना काँग्रेसला फार काही डॅमेज करता आलेलं नाही आणि त्यामुळे त्यांना सातत्यानं मराठा समाजाचा विरोध होतोय। त्याच वेळेस SITची नेमणूक झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे दूध बनवून एका रात्री ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घ्यायला आले होते। याचा सुद्धा राग मराठा समाजामध्ये आहे। एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा समाजाची बाजू न घेता आपल्या नेत्यांची बाजू, आपल्या नेत्यांचा संदेश किंवा आपल्याला, आपल्या पक्षाला त्यांनी कसा पाठिंबा द्यावा यासाठी ते धडपड करतायत आणि त्यामुळं कधी नव्हे ते मराठवाड्यामध्ये इतर बाकीचे सगळे नेते असताना सुद्धा अशोकराव चव्हाण हे मराठा समाजाच्या रडारवर आले। मराठा समाजानं जागोजागी त्यांचा विरोध केला। नांदेडमध्ये मराठा, मुस्लिम आणि लिंगायत समाज देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे, परंतु भाजपचा मराठा वर्सेस OBC असा वाद लावून आपल्याला काही मतं आपल्या पदरामध्ये पाडून घेण्याचा जो डाव होता तो डाव
या लोकसभा मतदारसंघामध्ये फार काही प्रभावी ठरताना दिसत नाही, कारण या मतदारसंघामध्ये ओबीसीच्या तुलनेमध्ये मराठा समाज भरपूर आहे, त्या ठिकाणी मुस्लिम समाज देखील भरपूर आहे आणि यावेळेस वंचित फॅक्टरसुद्धा त्या ठिकाणी फार काही त्या ठिकाणी प्रभावी वाटताना दिसत नाही. या सगळ्यांचा परिपाक आपण जर बघितला तर एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात येते, एक संकेत जो मिळतोय तो हाच आहे की नांदेड त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या हातातून निसटतंय की काय, अशी चर्चा या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं? मराठा समाजाचा विरोध पाहता नांदेड लोकसभेमध्ये भाजप जिंकू शकेल का? कमेंट नक्की करा. धन्यवाद.